हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी चटपटीत असा आवळ्याचा मुखवास. तर यासाठी मी साहित्य घेतलं आहे. 1 किलो फ्रेश छान ताजे आवळे घेतले, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशोप, 7 ते 8 काळे मिरे, 1 चमचा ओवा, 100 ग्रॅम बीट, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा साधं मीठ आणि थोडासा हिंग. तर मी हा खडा हिंग घेतलेला आहे. तुम्ही याची पावडरसुद्धा घेऊ शकता. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे. आता आपण यासाठी लागणारा मसाला बनवून घेणार आहोत. तर प्रथम आपण ओवा, बडीशोप, काळे मिरे, जिरं आणि थोडासा हिंग 1 मिनिट छान भाजून घेणार आहोत. चला तर आता आपण हे कढईमध्ये घालून घेऊया. अगदी आपल्याला 1 मिनिट हा मसाला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हा मसाला मिक्सरमधून जाडसर असा वाटून घेणार आहोत. आपला मसाला हा छान भाजून झालेला आहे. आता आपण इकडे छान आवळा किसून घेणार आहोत. चला तर आता आपण आवळे किसून घेऊया. आपल्याला किसणी ही मोठ्या होलची घ्यायची आहे, जेणेकरून आपला हा किस मोठा पडेल. म्हणजे वाळल्यानंतर तो खूपच बारीक होतो, त्यामुळे आपल्याला मोठ्या छिद्राची अशी किसणी घ्यायची आहे. चला तर आता आपण हे आवळे सर्व किसून घेऊया. अशा पद्धतीनं सर्व आवळे आपण किसून घेणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, आता आपण हा आवळा छान किसून घेतलेला आहे आणि त्यातील बिया देखील आपण ह्या वेगळ्या करून घेतलेल्या आहे. त्याचप्रमाणे आता आपण बीट देखील किसून घेणार आहोत. तर जाड किसणीनेच आपल्याला बीट किसून घ्यायचं आहे. यासाठी आपण 100 ग्रॅम बीट घेतलेला आहे. बीट हे छान किसून झालेलं आहे. सुंदर कलर आलेला आहे बीटचा. बघा किती छान कलर दिसतो. चला तर मैत्रिणींनो, आज आपण 2 प्रकारचे मुखवास बनवणार आहोत. तर यासाठी आपण हे सर्व साहित्य घेतलेले आहे. आता आपण हे यामध्ये टाकून घेणार आहोत. प्रथम आपण बडीशोप, ओवा, जिरं आणि हिंग हे आपण छान असं जाडसर बारीक करून घेतलेलं आहे. हे आपण यामध्ये घालून घेणार आहोत. एक चमचा काळं मीठ, साधं मीठ, चाट मसाला. आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. सर्व आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत. तुम्ही देखील अशा पद्धतीने करून बघा. खूपच चविष्ट आणि पाचक असा आपला हा मुखवास तयार होतो आणि आरोग्यासाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे. केसांचं आरोग्य, डोळ्यांचे आरोग्य यासाठी हे खूपच उपयुक्त आहे. आता आपण यामध्ये मसाला छान मिक्स करून घेतलेला आहे. यामध्ये मी चाट मसाला घातलेला आहे. त्यासाठी आता मी 2 चमचे साखर देखील टाकणार आहे. ही मी बारीक करून घेतलेली आहे. यामुळे काय होईल, आपला मुखवास हा छान आंबट गोड असा बनेल. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर घाला, नाहीतर नाही घातली तरी चालेल. साखरेऐवजी तुम्ही खडी साखर देखील घालू शकतात. तर आता आपण हे सर्व पुन्हा मिक्स करून घेऊया. हे मी मिश्रण 2 ताटामध्ये वेगवेगळं बनवून घेणार आहे. आपल्याला हे मुखवास 2 प्रकारचे बनवायचे आहे. त्यासाठी आपण आता अर्धा दुसऱ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत. यामध्ये आपण बीटचा वापर करणार आहोत. तर अतिशय सुंदर कलर येईल याला. बीट आरोग्यासाठी देखील खूपच फायदेशीर आहे.
आता आपण यामध्ये बीट घालून घेणार आहोत. तुम्हाला अद्रक आवडत असेल तर तुम्ही अद्रक देखील यामध्ये किसून घालू शकता. याने देखील खूपच छान चव येते. आता आपण हे छान मिक्स करूया. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. छान मिक्स करूया. बघा आता आपण छान 2 बीट मुखवास केलेले आहेत. एक आपण हा व्हाईटवाला एकदम स्वच्छ पांढरा असा मुखवास तयार झालेला आहे. आणि हा आपला बघा किती छान सुंदर पिंक कलर आलेला आहे. आता आपण हे 3 ते 4 दिवस छान उन्हात वाळवणार आहोत. तर यासाठी आपल्याला कपड्यावर टाकायचं आहे. तुम्ही जर ह्या ताटामध्ये टाकलं तर ते ताटं काळे पडू शकतात आणि त्यामुळे तुमचा हा किससुद्धा काळा होऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला स्टीलचे ताटं वापरायचे नाही. तर आपण हे कपड्यावर वाळू घालणार आहोत. चला तर आता आपण हे छान उन्हात वाळू घालूया. आपले हे 2 प्रकारचे मुखवास तयार झालेले आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. यामध्ये मी बीटचा वापर केलेला आहे आणि इकडे आपण हे आवळ्याचा वापर केलेला आहे. यामध्ये आपण बीट घातलेलं नाही आहे. तर दोन्ही मुखवास अतिशय सुंदर झालेले आहे. चला तर मैत्रिणींनो, तयार झाला आपला अतिशय चविष्ट, तोंडाची चव वाढवणारा, आरोग्यदायी असा मुखवास. तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्की करून बघा. हे बघा 3 दिवस मी हा छान कडकडीत उन्हात सुकवलेला होता. छान असा बघा आवाज किती सुंदर येतो. कुरकुरीत असा आपला हा मुखवास तयार झालेला आहे. कसे वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.